अभिनेते सचिन पिळगावकर हे प्रेक्षकांचे आवडते अभिनेते. आजवर त्यांनी अनेक मराठी सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले, तर हिंदी विनोदी मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शनही त्यांनी केले. त्यांची तू तू मैं, हद कर दी या त्यांच्या काही गाजलेल्या कॉमेडी मालिका. पण तुम्हाला माहिती आहे का, एकता कपूरची क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकेचे नावही कॉमेडी मालिकांच्या यादीत जोडलं गेलं असतं. सचिन यांची तू तू मैं ही मालिका टेलिव्हिजनवर सुपरहिट झाली होती आणि त्यांना या मालिकेचा दुसरा भाग सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांनी क्योंकि सास भी कभी बहू थी हे शीर्षक नोंदवून घेतलं होतं. पण मालिकेवर काम सुरू होण्यापूर्वीच जितेंद्र यांच्या ऑफिसमधून सचिन यांना फोन आला आणि ते त्यांना भेटायला गेले. तेव्हा जितेंद्र यांनी त्यांच्या मुलीच्या म्हणजेच एकताच्या नव्या सिरियलसाठी क्योंकि सास भी कभी बहू थी या शीर्षकाचे हक्क हवे असल्याचं सांगितलं आणि मी माझ्या मुलीसाठी काहीही करू शकतो, कृपया मला त्या शीर्षकाचे हक्क दे अशी विनंती सचिन यांच्याकडे केली. सचिन यांनी काहीही विचार न करता त्यांना लगेच त्या शीर्षकाचे हक्क दिले. पुढे हीच मालिका टेलिव्हिजनवरील आघाडीची सास बहू ड्रामा असलेली सुप्रसिद्ध मालिका बनली. तर यमला पगला दिवाना या टायटलचे हक्कही सचिन यांच्याकडे होते. पण धर्मेंद्र यांना जेव्हा सिनेमा बनवायचा होता तेव्हा अजिबात त्यांनी आढेवेढे न घेता हे हक्क त्यांना दिले. हे दोन्ही किस्से सचिन यांनी त्यांच्या हाच माझा मार्ग या आत्मचरित्रातून उलगडलेत. सचिन यांची तू तू मैं ही मालिका तुम्हाला आवडते का, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.